मी नाही करत. मी आम्ही देखील 5-5 वेळा सभागृहामध्ये आहोत. आम्ही देखील समोरचा बोलताना कधी आम्ही बोलत नाही, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना त्यानं वाटेल ते बोलावं असं काही संविधानामध्ये लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे मला दानवे साहेब असं वाटतं की तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली, आज पंतप्रधान मोदयांबद्दल ही घटना घडलेली आहे, सुप्रीम कोर्टाच्या बद्दल ही घटना घडलेली आहे. भविष्यामध्ये ही उद्धवजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते, आदित्यजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते. आणि आज आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जर असं काय घडलं तर आम्ही तुमच्या सोबत उभं राहू, पण अशी प्रवृत्ती करणार नाही. फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं, एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करायचं, त्यांच्यावर टीका करायची, हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोण स्टँडअप कॉमेडी आहे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्याच्या कलेबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु ज्या पद्धतीनं तिथं जे सांगितलं गेलं, मंत्री महोदय अगदी बरोबर आहे, ही संस्कृती नाही, ही विकृती आहे. आणि ही विकृती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ठेचली पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असताना सगळीकडे मुख्यमंत्री झालेले आहेत, प्रत्येक पक्षाचे पंतप्रधान झालेले आहेत, पण भारत जोडो यात्रेमधनं हा माणूस फिरतो याचा अर्थ आम्ही काय समजायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं काय समजायचा याचं विश्लेषण देखील होणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं सभापती महोदय जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याची ही व्यक्ती प्रयत्न करते आणि पुन्हा एकदा ते संविधानाची कॉपी हातात घेऊन ट्विट करून एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान नाही आहे, नरेंद्र मोदी साहेबांना ते आव्हान नाही आहे, खऱ्या अर्थानं लोकशाहीला दिलेलं ते आव्हान आहे. संविधानाची कॉपी हातात धरून तो माणूस काय सांगतोय, माझं कोणी काय वाकडं करू शकत नाही. आम्ही तर मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांकडे आजही आमची मागणी आहे. या त्याच्या बाबतीत नाही, भविष्यामध्ये कोणाच्याही बाबतीमध्ये अशा बोलण्यावरनं वाद जर निर्माण होत असतील तर ती विकृती ठेचून काढली पाहिजे, या मताचे आम्ही सगळे लोक आहोत. आणि म्हणून फक्त मंत्री म्हणून मला इथं सांगायचं आहे, एक कार्यकर्ता म्हणून सांगायचं आहे, साहेब तुम्हाला जे ब्रीफिंग दिलेलं आहे ते फार चुकीचं दिलेलं आहे. आज कदाचित एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, काही लोकांची मंत्रीपदं गेली, काही लोकांची पदं गेली, म्हणून रागानं जे बोललाय ते बरोबर आहे हे सांगण्यामध्ये काय अर्थ नाही. शेवटी कुठेतरी राजकारणामध्ये देखील माणुसकी असते, याचा विचार देखील सगळ्यांनी केला पाहिजे. वैयक्तिक टीका करायची, वैयक्तिक टीका करून कायमस्वरूपी बदनामी करायची हे राजकारणामध्ये ठीक आहे, पण आज जे आमच्यावर आलंय ते भविष्यामध्ये तुमच्यावर देखील येऊ शकतं. आणि म्हणून सांगितलं की आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना दानवे साहेब तुमच्या बाबतीमध्ये जर उद्या असं घडलं तर आम्ही तुमचे ढाल बनून उभे राहू, एवढी संस्कृती आम्हाला शिकवलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा विकृत प्रवृत्तीचं कोणी समर्थन करू नये. ज्यांनी ट्विट केली त्यांची त्यांना ते लक्षलाभ होऊ देत, परंतु ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि ही प्रवृत्ती आणण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ती आपण ठेचून काढली पाहिजे, या मताचे आम्ही सभागृहातले सगळे सदस्य आहोत.